अकोल्यात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना फटका। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका। हजारो एकर शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। शेतात 3 ते 5 फूट पाणी पिकं पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जिल्ह्यात अजूनही अनेक भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडल्याचे चित्र। पंढरपुरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ। मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं काहीसा दिलासा। नाशिकच्या इगतपुरीत 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। जालन्याच्या घनसावंगी शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस तसंच इतर पिकांना फायदा होणार। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। अकोल्यात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना फटका। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका। हजारो एकर शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। शेतात 3 ते 5 फूट पाणी पिकं पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जिल्ह्यात अजूनही अनेक भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडल्याचे चित्र। पंढरपुरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ। मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं काहीसा दिलासा। नाशिकच्या इगतपुरीत 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। जालन्याच्या घनसावंगी शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस तसंच इतर पिकांना फायदा होणार। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। अहिल्यानगर शहर परिसरात रिमझिम पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जिल्ह्यात आतापर्यंत 60% अधिक पेरण्या। पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निजामपूर बोरमाच गावाचा संपर्क तुटला। गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद। नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत। सांगलीच्या कडेगावात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ मोर्चा। तुकाराम मुंडेंना 3 वर्षाचा स्थिर कार्यकाल द्यावा, बदली करू नये, मोर्चेकरांची मागणी। पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी संकटात। भंडारा जिल्ह्यात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची टँकरने पाणी देण्याची धडपड। धान्याची पिकं सुकू लागल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट।